जर आपण विचार केला तर या ठिकाणी निर्माण झालेलं सुख ते खरं सुख नव्हे, परमेश्वरी आनंदाचा विचारच आपण करत असतो असं एक सूत्र स्वामींच्या माध्यमातून निर्माण केलं गेलं आहे. त्या संबंधाने त्याचा परामर्श घेत असताना डॉक्टर साहेबांनी जे आम्हाला सांगितलेलं होतं तो विचार असा होता की या भौतिक जगामध्ये निर्माण झालेली वस्तू कुठेही सुख निर्माण करू शकत नाही किंवा पर्यायाने समाधान प्राप्त करून देऊ शकत नाही. तर प्रपंचामध्ये राहूनही या भौतिक जगामध्ये या चंचल मनाला स्थिरवण्याचं काम कुठल्या वस्तूच्या माध्यमातून केलं जात असेल तर पर्यायाने ते अभौतिक वस्तूच्या माध्यमातून केलं जात आहे. म्हणजे या जगामध्ये निर्माण झालेल्या भौतिक वस्तूच्या माध्यमातून या अभौतिक मनाला कुठेही स्थिर करता येत नाही. तर या अभौतिक मनाला स्थिर करण्यासाठी अभौतिक व्यक्तिमत्वाचा किंवा अभौतिकतेचा जर पगडा पडला तरच हे अभौतिक मन स्थिर होईल आणि ज्यावेळेस ते अभौतिक मन स्थिर होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने सुखाची आणि समाधानाची संकल्पना निर्माण करता येईल. अशा पद्धतीचा विचार सूत्रात्मक आधार घेऊन सर्व युवकांना पटवून देण्याचं काम डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून केलं गेलं होतं. असा विचार भौतिकवाद आणि आध्यात्मिकवादाची सांगड घालून सर्वांनी शांतता, समता, बंधुता, एकता, धर्मनिरपेक्षता असा विचार सामाजिक दृष्टिकोनातून स्वीकारला जावा जे भगवान श्री चक्रधर स्वामींचं मौलिक तत्वज्ञान होतं. असा परामर्श बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला गेला. महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर संस्था यांच्या विद्यमाने आयोजित या ब्रह्मविद्या निरूपण सोहळ्याचा सांगता समारोप हा कार्यक्रम जेव्हा योजलेला होता तेव्हा ही सहज कल्पना निघाली आणि आमच्या या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी ती उचलून धरली. या ब्रह्मविद्या निरूपण सोहळ्याला ज्यांनी आपल्याला आपल्या अमोघ वाणीतून, रसाळ वाणीतून मार्गदर्शन केलं, निरूपण केलं ते परमपूज्य पट्टाधीश महंत वाकीकर बाबा. आणि आजचा हा सांगता समारंभ ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इथे संपन्न झाला ते परमपूज्य पट्टाधीशित महंत श्री प्रभाकर दादा कपाटे या सर्व थोर विविधूंचं मी या संस्थेच्या वतीने एक कार्यकर्ता या नात्याने आभार मानतो. आम्ही अतिशय ऋणी आहोत त्यांचे की त्यांनी आम्हाला या 8 दिवसामध्ये योग्य असं मार्गदर्शन केलं. काही का असेना आम्ही त्यांच्यापासून काही शिकलो किंवा जे काही आमच्यामध्ये दोष असतील ते काही अंशी दूर होतील आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळे आम्ही पुढे वाटचाल करू शकू. आणि पुन्हा एकदा मी त्यांचं उदार अंतकरणाने आणि विनम्र होऊन त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे माझे गुरुजन जे इथे उपस्थित आहेत या सर्वांनी अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. त्यांची सेवा करत असताना काही उणिवा राहून गेले असतील. माझ्या आई बहिणी त्या सर्वांनी आम्हाला उदार अंतकरणाने क्षमा करावी. कारण कार्यक्रम म्हटला की ह्या उणिवा ह्या आल्या, परंतु कुठलीही तक्रार न करता आमच्या या गुरुजनांनी ही वेळ निभावून घेतली. त्यामुळे त्यांचे आम्ही अतिशय ऋणी आहोत. त्याचप्रमाणे कुठलाही कार्यक्रम म्हटला की श्रोतावर्ग हा आला. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सर्व महानुभाव पंथीय मंडळी यांचा सुद्धा मी अतिशय ऋणी आहोत आम्ही. कारण यांच्या प्रतिसादामुळे आम्ही हा कार्यक्रम यशस्वीपणे करू शकलो. त्याचबरोबर या कार्यक्रमाची प्रमुख बाब म्हणजे अन्नदानाची प्रक्रिया. या सर्व प्रकारामध्ये ज्या मान्यवरांनी अन्नदानाच्या या क्रियेमध्ये सहभाग दिला ते मान्यवर श्री हंसराज दादा मोरकर,
रत्नकलाबाई मेश्राम, शेंडे पटवाई, खांडेकरजी, देवीदासजी बागडे आणि इतर सर्व ज्यांनीही जी आम्हाला मदत केली असेल त्या सर्वांचे एकदा विनम्र मी आभार मानतो आणि सर्व उपस्थितांना मान्यवरांना एकदा पुन्हा उदाहरण आम्हाला क्षमा करावी, आमच्या चुका पोटात घ्याव्या एवढं बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. भगवान श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद. आणि सर्व लोकांना संस्थेच्या माध्यमातून विनंती आहे की महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ. धन्यवाद. घेणार इकडून हे इकडून कोणी छोड़ देना हाइट मैंने भी लिया हुआ बीच में, इतना लंबा थोड़ी लिया हूँ. ऐसे ही आवाज़ आएगा, नहीं करेंगे.